तर आता सगळ्यांनी बघितलं ना, यांची मेमरी कशी घालवणार तुम्ही? आणि हे सगळं जर मी रेकॉर्ड करून सोशल मीडियावर टाकलं तर म्हणजे माझ्याकडे दुसरा कुठला ऑप्शन उरत नाही. सर 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 एक मिनिट इकडे या. माझं ऐका सर, हे ट्रोलिंग बिलिंग जाम बेकार आहे, तुम्हाला माहिती आहे. आणि त्या पोरीने जर सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल केला ना सर, मग तुमची आहे, मग तुमची वाट, नावाची बदनामी होणार ना सर, ब्रँड व्हॅल्यू खाली जाणार, मग सगळंच गेलं सर. मग आणि आपल्याला माहिती आहे ही पोरगी डेंजर आहे, आपल्याला माहिती आहे ऑलरेडी, लिगली फसवलंय तिने आपल्याला सर. आणि मग सर सर तुम्ही एका मुलीपुढे हरलात सर, तुम्ही एक मुलगी बरोबर आहे आणि तुम्ही चुकलात सर. एका मुलीपुढे तुम्ही सर, आणि मी नाही म्हणणार सर असं, लोक म्हणणार. बघा तुम्ही सर, सॉरी. हे सुद्धा हिचंच असेल ना? मी सांगितलेली नोटीस कुठे? हा नोटीस कुठे आहे मी सांगितलेली? हा ती सचिनला दिली होती लावायला. सचिन सचिन हा काय काय कुठे नोटीस? आहे सर इथे. कुठे? त्यात लिहिलेले नियम वाचलेले आहेत का सगळ्यांनी? मी सांगितलं होतं मुलीची एकही वस्तू इकडे तिकडे पडलेली हरवलेली मला चालणार नाही. मग हे इथे कसं आलं? कसं आलं इथे? ओ गुरु, व्हॉट अ कॅच. पण पीचवर पनीच पनी झालं आहे. हॅलो. ओके ओके. आशुताई, तुझ्यासाठी फोन आहे. कोणाचा? गौतम. गौतम. हॅलो, हे बघा, मला कळतंय तुम्ही वाट पाहताय. मला ना तुम्हाला सगळं खरं सांगायचं होतं, पण तुम्ही प्लीज समजून घ्या ना. मी तुला समजून घेण्याचाच प्रयत्न करतोय असावरी. खरं तर अगं मी वाट बघतोय उत्तराची. आय नो, मला माहितीये की तू होच म्हणणार आहेस, पण किती वेळ लागेल सांग ना मला. म्हणजे काही घाई नाहीये, काही प्रेशरही नाहीये, फक्त फार वेळ घेऊ नकोस. हॅलो. हा हो 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 म्हणजे तू नाही, म्हणजे मला अजून थोडा वेळ हवाय. ठीक आहे, काही हरकत नाही, घे वेळ. तुम्हाला अजून काही बोलायचं होतं का गौतम? ते फोन चुकून कट झाला. सॉरी, मी गौतम बोलतोय. काम कर. मॅडम काय? ऍक्च्युली काय, इथे थोडी मला इज्जत आहे, रिस्पेक्ट आहे, तर इथे लो बॅटरी नका ना म्हणून मला. मॅडम बरं बरं ठीक आहे. मला सांग, काय? की बॉसचं काय आहे रे? हा, सारखा मुलींवरती चिडत असतो, काय प्रॉब्लेम काय? ते मला कळलं ना मग मी तुम्हाला सांगू शकेन, मलाच माहित नाही अजून.
पण मॅडम ते आत्ता जे बोलले ते लक्षात ठेवा. ते नियम बियम पाळा आता. काय नियम बियम करतोय? कसले नियम? दिलीत ना. हे काय? मुलींनी वेळेवर कामावर यायचं. ह्या जेंडरचा काय संबंध आहे? सगळ्यांनी कामावर वेळेतच यायला पाहिजे. सगळ्यांनी यायलाच पाहिजे, पण ते तुम्हाला मुलींना ते वेळ लागतो ना. म्हणजे ते पहिले तुम्ही ते हे करता डोळ्याखाली काहीतरी, मग गालावर करता. काही वेळ लागत नाही. मी मम्मीचे डबे पोहोचवून सगळीकडे वेळेतच जाते. हा काय? दुसरा काय नियम आहे? कामाच्या वेळेत गप्पा मारणे किंवा अनावश्यक वेळी गॉसिप करणे खपवले जाणार नाही. सर्व महिला कर्मचाऱ्यांनी आपल्या वैयक्तिक वस्तू विसरणे किंवा चुकीच्या जागी ठेवणे टाळावे. हा, फेकून देतात सर. बापरे. आणि काय? कोणत्याही महिला कर्मचाऱ्याने बॉसच्या केबिन समोर उभे राहणे थांबावे आणि परवानगी शिवाय तिथून जाणे टाळावे. अरे कसले नियम केलेत हे? सटकलेले फुंतरू आहेत. अरे ते फुंतरू असो नाही तर कुंतरू असो, तुम्हाला ते पाळावे लागणार. तुम्ही कशाला एवढं रिस्क घेताय? तलावात राहून कोणी मगरीशी वैर घेतं का? मग तसं आहे, बॉसची पंगा घेऊ नका. हो. सरांनी जे नियम केलेत ना ते पाळा. ते तुम्ही पाळले ना मग सर खुश होणार, मग काही टेन्शन नाही. आणि काय लागलंच तुम्हाला एक्स्ट्रा तर हो ना. बरं ठीक आहे, पण काय करायचं ते तर सांग. सांगतो. हे बघा, हा आहे ना, हा गेल्या वर्षीचा सेल्स रिपोर्ट आहे. हे एकदा वाचून घ्या आणि मग तो चार्ट आहे ना तो भरून टाका. बरं ठीक आहे, पुढचं मला येतं. बाय.